नमस्कार, मी राजेश्वरी विश्वजित धोत्रे. मी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या BMCC कॉलेज पुणे इथे शिकवते. मी कॉमर्सच्या मुलांना शिकवते आणि माझा विषय आहे अर्थशास्त्र. आज मुलांनो आपण शिकणार आहोत मागणीची लवचिकता. मागच्या प्रकरणात 3 मागणीचे विश्लेषण ह्या धड्यामध्ये आपण किंमत आणि मागणी यातले व्यस्त संबंध पाहिले होते. आज मागणीची लवचिकता या धड्यामध्ये आपण किंमत आणि मागणी ह्यातले प्रमाणशीर बदल जरा जवळून पाहणार आहोत. आज आपण त्याची प्रस्तावना मी देणार आहे तुम्हाला मागणीची लवचिकता या धड्याची. त्याचबरोबर मागणीच्या लवचिकतेची संकल्पना मी तुम्हाला शिकवणार आहे. मागणीच्या लवचिकतेचे प्रकार देखील मी सांगणार आहे आणि त्याचबरोबर मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार देखील मी तुम्हाला आज शिकवणार आहोत. चला तर मग आपण मागणीची लवचिकता हा धडा बघूया. आज आपण 3B म्हणजेच मागणीची लवचिकता हा धडा शिकणार आहोत. मागणीची लवचिकता म्हणजेच इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. मागील प्रकरणात तुम्ही वस्तूंची किंमत आणि मागणीचा संबंध व्यस्त स्वरूपाचा असतो असे अभ्यासले आहेत. एखाद्या वस्तूची किंमत वाढली असता मागणीत किती प्रमाणात घट होते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणीत किती प्रमाणात वाढ होते हे आपापल्या मागणीच्या नियमावरून समजत नाही. मागणीचा नियम हा वस्तूची किंमत व मागणी यातील संख्यात्मक संबंध स्पष्ट करण्यास अपुरा पडतो. म्हणून प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीची लवचिकता ही संकल्पना मांडली आहे. आपण आता पाहूया मागणीच्या लवचिकतेची संकल्पना. लवचिकता म्हणजे संवेदनशीलता होय, म्हणजेच काय, सेन्सिटिव्हिटी. एका चलातील बदलाचा दुसऱ्या चलावर होणारे परिणाम लवचिकतेची संकल्पना स्पष्ट करते. मुलांना मी परत एकदा सांगते, लवचिकता म्हणजे काय, एका चलातील बदलाचा दुसऱ्या चलावर होणारे परिणाम लवचिकतेची संकल्पना स्पष्ट करते. मागणीची लवचिकता ही संकल्पना किंमत आणि इतर घटकांतील बदलांचा मागणीतील बदलावर होणारा परिणाम दर्शविते. प्रोफेसर मार्शल यांच्या मते ज्या प्रमाणात किमतीत घट होते त्यानुसार मागणी जास्त अथवा कमी प्रमाणात वाढते, तसेच ज्या प्रमाणात किमतीत वाढ होते त्यानुसार मागणी जास्त अथवा कमी प्रमाणात घटते. यालाच मागणीची लवचिकता म्हणतात. वरील व्याख्यावरून असं स्पष्ट होते की मागणीची लवचिकता ही एक तांत्रिक संकल्पना आहे, टेक्निकल कन्सेप्ट आहे आणि ती किमतीतील बदलामुळे मागणीतील बदलावर होणाऱ्या परिणामाचे मापन दर्शविते. दुसऱ्या शब्दात किमतीतील प्रमाणशीर बदलांमुळे मागणीत घडून येणाऱ्या प्रमाणशीर बदलांस मागणीची लवचिकता म्हणतात. पुढे आपण शिकणार आहोत मागणीच्या लवचिकतेचे प्रकार. पहिला प्रकार म्हणजे उत्पन्न लवचिकता, दुसरा छेदक लवचिकता, तिसरा किंमत लवचिकता. पहिला प्रकार आहे म्हणजे उत्पन्न लवचिकता. उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणाऱ्या बदलांच्या संबंधाला उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. मागणीची उत्पन्न लवचिकता म्हणजे मागणीतील शेकडा बदल भागिले उत्पन्नातील शेकडा बदल. सूत्ररूपाने मागणीतील उत्पन्न लवचिकता म्हणजेच मागणीतील शेकडा बदल भागिले उत्पन्नातील शेकडा बदल म्हणजेच डेल्टा म भागिले डेल्टा य भागिले य. आता इथे बघूया, म म्हणजे मूळ मागणी, य म्हणजे मूळ उत्पन्न, डेल्टा म म्हणजे त्रिकोण म म्हणजे मागणीतील बदल आणि डेल्टा य म्हणजे त्रिकोण य म्हणजे उत्पन्नातील बदल. म्हणजे आपल्याला काय मिळतं, मागणीतील बदल भागिले मागणी गुणिले उत्पन्न भागिले उत्पन्नातील बदल. आता आपण शिकणार आहोत छेदक लवचिकता. छेदक लवचिकता म्हणजे काय, एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा अन्य पर्यायी आणि पूरक
वस्तूंच्या मागणीत घडून येणारा बदल होय. मागणीची छेदक लवचिकता म्हणजे अ वस्तूच्या मागणीतील शेकडा बदल भागिले ब वस्तूच्या किमतीतील शेकडा बदल. इथे अ म्हणजे मूळ वस्तू आणि ब म्हणजे अन्य वस्तू. आता सूत्ररूपाने मागणीची छेदक लवचिकता म्हणजे काय? अ वस्तूच्या मागणीतील शेकडा बदल भागिले ब वस्तूच्या किमतीतील शेकडा बदल म्हणजेच डेल्टा म अ भागिले म अ भागिले डेल्टा क ब भागिले क ब. आता इथे पाहूया म अ म्हणजे काय आहे. अ वस्तूची मूळ मागणी, डेल्टा अ म्हणजे त्रिकोण अ म्हणजे अ या मूळ वस्तूच्या मागणीतील बदल आणि क ब म्हणजे ब वस्तूची मूळ किंमत शेकडा बदल. म्हणजेच ब म्हणजे काय, म्हणजे त्रिकोण ब म्हणजे ब या पर्यायी वस्तूच्या किमतीतील बदल. आता थोडंसं मी सूत्ररूपाने समजवायचा प्रयत्न करते. म्हणजेच काय, शेवटी आपण हे सगळं पाहिल्यानंतर आपल्याला जाणवतंय की अ वस्तूच्या मागणीतला बदल भागिले मूळ अ वस्तू गुणिले ब वस्तूची किंमत भागिले ब वस्तूच्या किमतीतील बदल होय. आता आपण तिसरं शिकणार आहोत ते किंमत लवचिकता. डॉक्टर मार्शल यांनी मागणीच्या किंमत लवचिकतेची व्याख्या खालीलप्रमाणे केलेली आहे. किमतीतील शेकडा बदलांमुळे मागणीत जो शेकडा बदल होतो त्याला मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात. या प्रकारात केवळ किमतीतील बदलामुळे मागणीत होणाऱ्या बदलांचे प्रमाण अभ्यासिले जाते. त्यामुळे मागणीवर परिणाम करणारे लोकसंख्या, उत्पन्न, पर्यायी व पूरक वस्तूंच्या किमतीत घटक स्थिर आहे असे मानले जाते. मागणीची किंमत लवचिकता म्हणजे मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. सूत्ररूपाने मागणी लवचिकता म्हणजे काय? पर्सेंटेज चेंज इन म्हणजे मागणीतील शेकडा बदल भागिले पर्सेंटेज चेंज इन प्राइस म्हणजे किमतीतील शेकडा बदल. मागणीची किंमत लवचिकता म्हणजे डेल्टा म भागिले डेल्टा क भागिले क. म्हणजेच इथे म म्हणजे काय आहे तर मूळ मागणी, डेल्टा म काय आहे ते नवीन मागणी व जुनी मागणी यातील फरक आणि क म्हणजे मूळ किंमत आणि डेल्टा क म्हणजे नवीन किंमत आणि जुनी किंमत यातील फरक. म्हणजे काय, मागणीतील बदल भागिले मागणी गुणिले मूळ किंमत भागिले किमतीतला बदल. मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार: अनंत लवचिक मागणी, संपूर्ण अलवचिक ताठर मागणी, एकक लवचिक मागणी किंवा एकक लवचिक मागणी, अधिक लवचिक मागणी व कमी लवचिक मागणी असे 5 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे अनंत लवचिक मागणी. किंमत अल्पसा बदल किंवा शून्य बदल असताच मागणी जेव्हा अनंत पटीने बदलते तेव्हा त्याला अनंत लवचिक मागणी म्हणतात. उदाहरणार्थ, एखाद्या वस्तूच्या किमतीत अल्पशी घट झाली तर मागणीत अनंत पट वाढ होईल. आता आपण ही आकृती बघूया. अनंत लवचिक मागणी वक्र. आकृतीत दर्शवल्याप्रमाणे क या किमतीला मागणी अनंत आहे, जी मम या मागणी वक्राने दर्शवलेली आहे. मागणी जेव्हा अनंत लवचिक असते तेव्हा मागणी वक्र क्षक अक्षाला समांतर असतो. सूत्ररूपाने मागणी लवचिकता ह्या प्रकारामध्ये इक्वल टू इन्फिनिटी म्हणजेच काय, ईडी इज इक्वल टू इन्फिनिटी म्हणजे आडवा 8 आणि हा आडवा 8 म्हणजे काय, अनंत. हा प्रकार व्यवहारात फारसा आढळत नाही. आता दुसरा प्रकार घेऊया, संपूर्ण अलवचिक मागणी म्हणजेच तठार मागणी. किमतीमध्ये कोणताही बदल झाला तरी मागणी जेव्हा स्थिर असते तेव्हा त्याला संपूर्ण अलवचिक मागणी किंवा ताठर मागणी म्हणतात. आकृतीत दर्शवल्याप्रमाणे मम हा मागणी वक्र अय अक्षास समांतर असतो. अ क या किमतीस अ म ही मागणी आहे. किमतीमध्ये क1, क2 असे बदल झाले तरी मागणीत काही बदल होत नाही. सूत्ररूपाने मागणीची लवचिकता 0 असते म्हणजेच ईडी इज इक्वल टू 0. प्रत्यक्षात मागणी संपूर्ण अलवचिक असते. उदाहरणार्थ मिठाची मागणी. तिसरा प्रकार म्हणजेच युनिटरी इलास्टिक मागणी म्हणजे एकक लवचिक मागणी.
किमतीतील बदलाच्या प्रमाणा इतकेच वस्तूच्या मागणीतील बदलाचे प्रमाण असेल तेव्हा त्यास एकक लवचिक मागणी म्हणतात. उदाहरणार्थ किमतीत 50% किंवा 50% घट झाली तर मागणीत होणारी वाढ 50% एवढीच असते. आकृतीत दर्शवल्याप्रमाणे क1 हा किमतीतील बदल आहे तर ब1 हा मागणीतील बदल आहे. हे दोन्ही बदल एकसारखे असल्याने मम हा मागणी वक्र एकक लवचिक मागणी दर्शवितो. सूत्ररूपाने मागणीची लवचिकता 1 आहे आणि एकक लवचिकता मागणी वक्र परिवलयाचा असतोच, म्हणजेच रेक्टँग्युलर हायपरबोला असतो. चौथा प्रकार आहे म्हणजे तो जास्त लवचिक मागणी किंवा आपण म्हणूया अधिक लवचिक मागणी. किमतीतील बदलांच्या प्रमाणापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते तेव्हा त्याला अधिक लवचिक मागणी किंवा मागणीची लवचिकता एकापेक्षा जास्त असते म्हणतात. सूत्ररूपाने मागणीची लवचिकता एकापेक्षा जास्त असते. उदाहरणार्थ किंमत 50% ने कमी झाली तर मागणीत होणारी वाढ 75% असते. म्हणजेच जास्त लवचिक मागणी इलॅस्टिसिटी इज ग्रेटर दॅन 1. आकृतीत दर्शवल्याप्रमाणे मम हा मागणीतील बदल आणि बब1 या किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. त्यामुळे मम हा मागणी वक्र लवचिक मागणी वक्र दर्शवितो. या प्रकारात मागणी वक्र पसरट असतो. म्हणजेच जास्त लवचिक मागणी मध्ये ईडी इज ग्रेटर दॅन 1 आणि डिमांड कर्वचा स्लोप म्हणजे मागणीचा वक्र पसरट असतो. आता पाचवा प्रकार आपण शिकू कमी लवचिक मागणी म्हणजे ईडी इज लेस दॅन 1. जेव्हा किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते तेव्हा त्याला कमी लवचिक मागणी किंवा मागणीची लवचिकता एकापेक्षा कमी आहे असे म्हणतात. सूत्ररूपाने मागणीची लवचिकता एकापेक्षा कमी असते. उदाहरणार्थ किंमत 50% ने कमी झाली तर मागणीत फक्त 25% नी वाढ होते. आकृतीत दर्शवल्याप्रमाणे मम 1 हा मागणीतील बदल आणि बब1 कक1 या किमतीतील बदलापेक्षा कमी आहे. म्हणून तुम्हाला दिसून येत आहे की मम हा मागणी वक्र कमी लवचिक मागणी दर्शवितो. सूत्ररूपाने मागणीची लवचिकता 1 पेक्षा कमी आहे आणि इथे मागणी वक्र तीव्र उताराचा असतोच, म्हणजे मागणी वक्र स्टीपर आहे. अशा रीतीने मित्रांनो आज आपण मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार शिकलेलो आहोत. ते म्हणजे अनंत लवचिक मागणी, संपूर्ण अलवचिक मागणी, एकक लवचिक मागणी, जास्त लवचिक मागणी आणि कमी लवचिक मागणी. आता आपण पुढे जाणार आहोत. आता आपण मागणीच्या किंमत लवचिकता मोजमापाच्या पद्धती शिकणार आहोत. त्यातली पहिली पद्धत आपण शिकणार आहोत ती म्हणजे गुणोत्तर किंवा शेकडेवारी पद्धत, दुसरी म्हणजे एकूण खर्च पद्धत आणि तिसरी म्हणजे बिंदू पद्धत किंवा त्याला भूमिती पद्धत असं म्हणतात. बिंदू पद्धत किंवा भूमिती पद्धतात 2 प्रकार येतात. आपण शिकणार आहोत. एक आहे रेषीय किंवा रेखीय मागणी वक्र आणि ब मध्ये अरेखीय मागणी वक्र, त्यालाच म्हणतात लिनियर डिमांड कर्व वर आपण शिकणार आहोत. त्याचबरोबर नॉन लिनियर डिमांड कर्व वर आपण शिकणार आहोत. आता पहिलं आपल्याला जे दिलेलं आहे ते म्हणजे गुणोत्तर शेकडेवारी पद्धत. प्रोफेसर मार्शल यांनी ही पद्धत विकसित केली आहे. या पद्धतीमध्ये मागणीतील शेकडा बदलाचा किमतीतील शेकडा बदलाने भागाकार करून मागणीची लवचिकता मोजली जाते. शेकडावारी पद्धतीतील प्रमाणित पद्धत असेही म्हणतात. मागणीची लवचिकता म्हणजे ह्यात मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल म्हणजेच ईडी इज इक्वल टू पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी डिमांडेड अपॉन पर्सेंटेज चेंज इन प्राइस, म्हणजेच मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल होय. संख्यात्मक विश्लेषण आपण बघितलं तर इथे आपल्याला खाली एक टेबल दिलेला आहे. त्या टेबलामध्ये 3 कॉलम्स केलेले आहेत. पहिल्या कॉलममध्ये किंमत दिलेली आहे, दुसऱ्यामध्ये मागणी दिलेली आहे किलोत आणि तिसऱ्या ह्याच्यात सूत्र दिलेलं आहे. आता आपण थोडंसं पुढे बघूया. सूत्र थोडं समजून घेऊया मग पुढे जाऊया मुलांनो. ईडी इज इक्वल टू व्हॉट? डेल्टा क्यू अपॉन क्यू इंटू पी इंटू डेल्टा पी.
तर डेल्टा क्यू म्हणजे काय? मागणीतील बदल भागिले मूळ मागणी गुणिले किंमत भागिले किमतीतील बदल. आता आपण काय शिकलो? ईडी इज इक्वल टू डेल्टा क्यू अपॉन क्यू डिवायडेड बाय डेल्टा पी अपॉन पी. म्हणजेच ईडी इज इक्वल टू व्हॉट? मागणीतील बदल भागिले मूळ मागणी गुणिले किंमत भागिले किमतीतील बदल. आता आपण बघितलं आहे की ईडी मागचं टेबल आपण बघितलेलं आहे. त्याच्यात ईडी इज इक्वल टू काय आहे? 1/10 इंटू 20/5. आता हा एक कसा आला हे आपण आधी बघूया. तर आता परत एकदा मागे आपण बघूया, मागच्या स्लाइडमध्ये बघूया की संख्यात्मक विश्लेषण तुम्ही बघितलं असेल तर मागणी किलो तुम्ही बघितली तर जेव्हा किंमत 20 रुपये असते तेव्हा मागणी किती आहे? 10 किलो आहे. ओके. आणि जेव्हा किमतीत बदल होतो 20 रुपयावरून किंमत 25 रुपयापर्यंत जाते तर मागणीत बदल किती होतो? 9 होतो. मग आपण नवीन मागणी कशी काढणार आहोत? नवीन मागणी मायनस जुनी मागणी म्हणजे 9 - 10. म्हणून आपला एक हा दिसत आहे. त्याचप्रमाणे आपण काय केलेलं आहे? म्हणून मागणीतला बदल किती दिसतोय आता? 1 भागिले मूळ मागणी किती आहे? 10 गुणिले 20. म्हणजेच काय आहे? सांगा बरं तुम्ही. हां, बरोबर. म्हणजेच काय? 20 काय आहे? आधीचं टेबल बघा. मूळ किंमत भागिले 5. 5 कशी आहे? ती नवीन किंमत आहे. सो देअरफॉर वी गेट ईडी इज इक्वल टू 0.4. 0.4. म्हणजेच 0.4 म्हणजे काय? ईडी इज लेस दॅन 1. याचाच अर्थ मागणी कमी लवचिक आहे. तुम्हाला माहित आहे का मागणीची लवचिकता मोजण्यासाठी शेकडेवारी पद्धतीचा वापर करताना खालील मुद्दे लक्षात ठेवा. पहिला म्हणजे मागणीच्या लवचिकतेचे मूल्य हे ऋणात्मक असते. मागणी वक्र हा ऋणात्मक असतो, पण सुसूत्रता येण्यासाठी ऋणात्मक चिन्हाकडे आपण दुर्लक्ष करतो. मागणीची लवचिकता ही केवळ संख्येत असते. वस्तूची किंमत व त्याची संख्या मोजण्यासाठी ती कोणत्याही मापनावर अवलंबून नसते. आता आपण एकूण खर्च पद्धत शिकूया. त्याला टोटल आउटले मेथड, टोटल एक्सपेंडिचर मेथड असं म्हणतात. ही पद्धत प्रोफेसर मार्शल यांनी विकसित केली आहे. मूळ किमतीतील वस्तूंवर येणारा खर्च व बदललेल्या किमतीतील होणारा खर्च यांची तुलना करून मागणीची लवचिकता मोजता येते. एकूण खर्च म्हणजे किंमत व मागणी यांचा गुणाकार होय. या संदर्भात मार्शल यांनी खालील संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. एकूण खर्च इज इक्वल टू किंमत इंटू मागणी, किंमत गुणिले मागणी. आता एकूण खर्चाची पद्धत, ही पद्धत डॉक्टर मार्शल यांनी विकसित केली आहे. या पद्धतीतील एकूण उत्पन्न पद्धत असेही म्हणतात. या पद्धतीत एकूण खर्चातील बदलाच्या साहाय्याने मागणीची लवचिकता मोजली जाते. मूळ किमतीतील वस्तूवर होणारा एकूण खर्च व बदललेल्या किमतीतील होणारा एकूण खर्च यांची तुलना करून मागणीची लवचिकता मोजता येते. किमतीत बदल होऊनही ही एकूण खर्च जेव्हा बदलत नाही तेव्हा मागणी एकक लवचिक असते. किमतीत बदल झाल्यानंतर मागणीत बदल होतो, परंतु एकूण खर्च आधीच्या खर्चापेक्षा जास्त असतो तेव्हा मागणी एकापेक्षा जास्त असते. आणि एकूण खर्च जेव्हा मूळ खर्चापेक्षा कमी असतो तेव्हा मागणी एकापेक्षा कमी असते. खालील दिलेल्या काल्पनिक उदाहरणाच्या साहाय्याने खर्च पद्धती अनुसार मागणी लवचिकता कशी मोजता येते ते आपण बघूया किंवा इथे स्पष्ट केले आहेत. आता मुलांनो हे टेबल नीट बघून घ्या. इथे तुम्हाला दिसत आहे की 5 कॉलम्स केलेले आहेत आणि ह्या कॉलम्समध्ये किंमत, मागणी नग, एकूण खर्च आणि मागणीची लवचिकता आपल्याला दिसत आहे. आता ह्या टेबल आपण आधी बघूया. हे काय समजवायचा प्रयत्न करते एकूण खर्चाची पद्धती. वरील कोष्टकात अ मध्ये मूळ किंमत 10 रुपये तर मूळ मागणी 12 नग आहे. म्हणजेच वस्तूवर 120 रुपये एवढा एकूण खर्च होतो. किंमत 8 रुपयेपर्यंत कमी होते व मागणी 15 नगांपर्यंत वाढते. तरीही या परिस्थितीत एकूण खर्च 120 रुपये एवढाच आहे. या उदाहरणात
एकूण खर्च मूळ खर्चा एवढाच म्हणजे स्थिर आहे, म्हणून येथे मागणी एकक लवचिक आहे. ब मध्ये 10 रुपये किमतीला 12 नगांची मागणी आहे, म्हणून वस्तूवरील खर्च 120 रुपये आहे. परंतु किमतीत 8 रुपयेपर्यंत घट झाली असतात मागणी 20 नगांपर्यंत वाढते. त्यामुळे वस्तूवर 160 एवढा खर्च होतो. हा एकूण खर्च मूळ खर्चापेक्षा जास्त असल्याने मागणीची लवचिकता एकापेक्षा जास्त आहे. उदाहरणार्थ क मध्ये एकूण मूळ खर्च 120 रुपये आहे, परंतु 8 रुपये किमतीला मागणी 14 नगांपर्यंत वाढून ही एकूण खर्च 112 एवढा म्हणजेच मूळ खर्चापेक्षाही कमी आहे. त्यामुळे या उदाहरणात मागणीची लवचिकता एकापेक्षा कमी आहे. आता बिंदू पद्धत, भूमिती पद्धत. गुणोत्तर पद्धत किंवा खर्च पद्धतीत आपण मागणी वक्राच्या एखाद्या बिंदूवर मागणीची लवचिकता मोजू शकत नाही. म्हणून डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी आणखी एक पद्धत विकसित केली आहे. तिला बिंदू पद्धत म्हणतात. या पद्धतीत खालील सूत्राच्या साहाय्याने मागणीची लवचिकता मोजता येते. आता बिंदू पद्धत किंवा भूमिती पद्धत ह्याला म्हणतात. ह्या आकृतीमध्ये आपल्याला सरळ रेषेत मागणी वक्र आहे किंवा दिसत आहे, त्याला क ब असं म्हटले आहे. म1 या बिंदूवर मागणीची लवचिकता म्हणजेच म1 बिंदूपासून मागणी वक्राचे खालील अंतर भागिले म1 बिंदूपासून मागणी वक्राचे वरील अंतर. ह्या दोन शब्दांना प्रचंड महत्त्व आहे, खालील अंतर व वरील अंतर. म1 बिंदूवर मागणीची लवचिकता म्हणजे म1 म4 भागिले म1 म मागणीची लवचिकता. आता बिंदूच्या मागणीची लवचिकता म्हणजे काय? मागणी वक्राच्या ज्या बिंदूवर मागणीची लवचिकता मोजावयाची आहे त्या बिंदूपासून मागणीची वक्राचे खालील अंतर भागिले बिंदूपासून मागणी वक्राचे वरील अंतर. आता आपण जरा पुढे जाऊया मित्रांनो. आता समजा क ब हे अंतर 8 सेंटीमीटरचे आहे. समजा म हा बिंदू विचारात घेतला. हा बिंदू मागणी वक्राचे 2 खंडात विभागणी करतो. यावरील अंतर म क आणि खालील अंतर म ब आहे. म ब इज इक्वल टू 4 सेंटीमीटर्स 4 सेंटीमीटर आणि म क इज इक्वल टू 4 सेंटीमीटर्स म्हणजे 4 सेंटीमीटर. म्हणजे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजेच ED इज इक्वल टू म ब भागिले म क म्हणजेच 4 भागिले 4 इक्वल टू 1. जर वरील अंतर इज इक्वल टू हे खालील अंतर असेल तर येथे म इज इक्वल टू 1 म्हणजेच मागणी एकक लवचिक आहे. आता मुलांनो आपण शिकणार आहोत अरेखीय मागणी वक्र. मागणीची किंमत लवचिकता म्हणजेच काय? इथे स्पर्श रेषेवरील बिंदूपासूनचे खालचे अंतर भागिले स्पर्श रेषेवरील बिंदूपासूनचे वरचे अंतर. तुम्हाला इथे दिसत आहे की क ब ही मागणी वक्र आहे आणि ते कसं आहे? अरेखीय मागणी वक्र आहे. आणि म1 हे काय आहे? मागणी वक्र आणि त्याच्यावर एक बिंदू आहे आणि त्या बिंदू कुठला आहे? त्याचा नाव काय दिलं इथे? स. तर स बिंदूत स्पर्श करणारी क ब ही स्पर्शरेखा काढली जाते, त्याला आपण टँजंट म्हणतो. ओके. आणि म्हणजेच काय कसं आपण त्याला आपण मोजणार आहोत ह्या मागणी वक्रानी? मागणीची लवचिकता म्हणजेच मागणी वक्रावरील बिंदूपासून खालील अंतर भागिले मागणी वक्रावरील बिंदूपासून वरील अंतर म्हणजेच काय? ब स किंवा आपण म्हणूया स ब भागिले स क इज इक्वल टू किती? एकक लवचिक. अशा प्रकाराने मागणी वक्रावरील कोणत्याही बिंदूची लवचिकता वरील पद्धतीने मोजता येते. मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक. पहिला म्हणजे वस्तूचे स्वरूप, पर्यायी वस्तूंची उपलब्धता, वस्तूचे अनेक उपयोग. चौथा म्हणजे सवयीच्या वस्तू. पाचवा टिकाऊपणा. सहावा पूरक वस्तू. सातवा उपभोक्त्यांचे उत्पन्न. आठवा गरजेची तीव्रता आणि नववा कालावधी. आपण एक एक घटक बघत जाऊया. पण हे लक्षात ठेवा मुलांनो, 12वीच्या लेखी परीक्षेला ही कन्सेप्ट येणार नाही आहे. ही कन्सेप्ट डिलीटेड आहे. पहिला घटक कुठला आहे तर
वस्तूचे स्वरूप, वस्तू व जीवनावश्यक गरजा भागवणारा किंवा चैनीच्या गरजा यावर मागणीची लवचिकता अवलंबून असते. सर्वसाधारणपणे जीवनावश्यक वस्तूंची मागणी अलवचिक असते, तर चैनीच्या वस्तूंची मागणी लवचिक असते. दुसरा घटक टिकाऊपणा. सर्वसामान्यपणे टिकाऊ वस्तूंची मागणी लवचिक असते, तर नाशवंत वस्तूंची मागणी अलवचिक असते. पर्यायी वस्तू. एखाद्या वस्तूला अन्य पर्याय उपलब्ध आहेत किंवा नाही यावर वस्तूच्या मागणीची लवचिकता अवलंबून असते. जेव्हा वस्तूला बाजारात अनेक पर्याय उपलब्ध असतात, अशा वस्तूंची मागणी सर्वसाधारणपणे लवचिक असते. चौथं, वस्तूचे उपयोग. ज्या वस्तू एकाच वेळेस अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरता येतात, अशा वस्तूंची मागणी सामान्यपणे लवचिक असते. उदाहरणार्थ इलेक्ट्रिसिटी किंवा आपण म्हणूया विजेची मागणी लवचिक आहे. पाचवं, किंमत. ज्या वस्तूंच्या किमतीत फार जास्त किंवा फार कमी असता, अशा वस्तूंची मागणी सामान्यतः लवचिक. किंमत. ज्या वस्तूंच्या किमती फार जास्त किंवा फार कमी असतात, अशा वस्तूंची मागणी सामान्यतः अलवचिक असते. फॉर एक्झाम्पल, काड्या पेटीची मागणी अलवचिक आहे. सहावा घटक सवयी. सवयी पूर्ण करणाऱ्या वस्तूंची मागणी अलवचिक असते. फॉर एक्झाम्पल, सिगरेटची मागणी अलवचिक मागणी आहे. सातवं, उपभोक्त्यांचे उत्पन्न. उत्पन्न पातळी जास्त असले तर मागणी अलवचिक असते, परंतु उत्पन्नाची पातळी कमी असेल तर मागणी लवचिक असते. सहावा घटक खर्चाचे उत्पन्नाशी प्रमाणता. ज्या वस्तूंवर आपण एकूण उत्पन्नाचा मोठा हिस्सा खर्च करतो, अशा वस्तूंची मागणी सर्वसाधारणपणे अलवचिक आहे. फॉर एक्झाम्पल, अन्नधान्याची मागणी अलवचिक आहे. नववा घटक पूरक वस्तू. पूरक वस्तूंची मागणी संयुक्त मागणी असते. फॉर एक्झाम्पल, मोटार कार व पेट्रोल अशा वस्तूंवर आपण मागणी सामान्यतः अलवचिक असल्याचे दिसून येते. आता पुढचं बघूया आपण. मुलांनो, मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व हे लक्षात घ्या. हे 12वीच्या लेखी परीक्षेला येणार नाही आहे. हे डिलीटेड पोर्शन पैकी आहे, पण मी तुम्हाला फक्त वाचून दाखवते त्यातले महत्त्वाचे पॉइंट्स. ते म्हणजे मक्तेदारी व मागणीची लवचिकता, कर विषयक धोरण व मागणीची लवचिकता, वेतन निश्चिती व मागणीची लवचिकता, मग आंतरराष्ट्रीय व्यापार व मागणीची लवचिकता आणि सार्वजनिक सेवा सुविधा. तर मुलांनो, आपण 3B म्हणजे मागणीची लवचिकता म्हणजेच इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड मध्ये मागणी आणि किंमत ह्यामधील प्रमाणशीर बदल आपण जवळून पाहायचा प्रयत्न केलेला आहे. त्याला आपण क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप आपण बघितलेली आहे, ती म्हणजे प्राइस आणि डिमांडमध्ये.